ओबीसी आरक्षणावरून बावनकुळे आणि वडट्टीवारांमध्ये चांगलीच जुंपली आहे। ओबीसींबद्दल वडट्टीवारांची भूमिकाही दुटप्पी असल्याचं बावनकुळे यांनी म्हटले। तर ठाकरेंच्या सरकारवेळी ओबीसींचं 27% आरक्षण संपलेलं, पण फडणवीस सरकारने कोर्टातून आरक्षण दिल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत। त्यांच्या याच वक्तव्यावर विजय वडट्टीवार यांनी पलटवार केलाय। आमचं आरक्षण कोर्टामुळे वाचलं, कोणाच्या सरकारमुळे नाही, असं वडट्टीवार म्हणाले आहेत। तर 27% आरक्षण वाचलं तर अगोदरच निवडणुका का घेतल्या नाही, असा सवालही वडट्टीवार यांनी केलाय। ओबीसींना संभ्रमित करू नका, असंही ते पुढे म्हणाले आहेत। वडट्टीवारजी दुटप्पी भूमिकेत आहे। एकीकडे ते मराठवाड्यात गेले, त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं, व्हिडिओ दाखवला कुणी, छगन भुजबळांनी काय म्हटलं वडट्टीवारनी, की सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाका। हे वडट्टीवारचं भाषण आहे। आता ते नागपुरात गेल्यावर सांगतात की ओबीसी नेतृत्व संपणार आहे। मी आपला दाव्याने सांगतो, आमचा कुठलाही प्रांत, कुठलाही तहसीलदार खोटं प्रमाणपत्र कुणाला देणार नाही। काही ओबीसी नेतृत्वाला अडचण येणार नाही। उलट वडट्टीवारला माझा सवाल आहे, वडट्टीवारजी उद्धव ठाकरे सरकार असताना 27% ओबीसी आरक्षण हे संपलं होतं। देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदेजी आणि अजितदादाचं सरकार आल्यावर सुप्रीम कोर्टामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी 27% ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून भूमिका मांडली। हे बघा, आमचं आरक्षण वाचलं, कोर्टामुळे वाचलं। कोर्टाने अजूनही काही जनगणना करा म्हणून सांगितले, पण निवडणुका 4 वर्ष झाले घेऊ शकले नाही। मग जर 27% आरक्षणावर निवडणुका घ्यायचे होते तर 4 वर्षापूर्वी घ्यायला पाहिजे होते। 4 वर्ष काय करत होते, कोण थांबवलं होतं? कोर्टाने वैतागून सांगितलं की आता ते जुन्या पद्धतीनं करा, म्हणजेच आरक्षण वाचलेलं नाही आहे। जुन्या पद्धतीनं म्हणजे त्यावेळेस जे 27% आरक्षण दिलं, मागच्या निवडणुका 9 वर्षापूर्वी काही झाल्या होत्या, त्याचा दाखला दिल्यामुळे हे 27% मिळत आहे। हे काही कोणा सरकारची पुण्याई नाही आहे। हे माननीय कोर्टाने टेम्पररी केलेली, तात्पुरती केलेली व्यवस्था आहे। लोकांना भ्रमित करू नका, ओबीसीला भ्रमित करू नका, असं आमचं मंत्री महोदयांना सांगणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।